नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वसुंधरामध्ये। जसं की आपण आपल्या चॅनलवर विदर्भातील गौडव गोवंशाबद्दल माहिती देत असतो, तर याच अनुषंगाने आज आपण खरांगना जिल्हा वर्धा येथील गीता जयंतीनिमित्त आयोजित गौडव गोवंश प्रदर्शनी तुम्हा सर्वांना दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करूया। ही प्रदर्शनी 12 डिसेंबर 2024 रोजी गाव खरांगना येथे पार पडली। या प्रदर्शनीमध्ये अनेक युवा आणि ज्येष्ठ गौडव गोवंश पालन करणाऱ्या शेतकरी आणि पशुपालकांनी सहभाग घेतला आणि त्यांची जनावरेसुद्धा या प्रदर्शनीमध्ये सहभागी करून घेतलेली आहे। सकाळी दरम्यान 10 ते 11-12 वाजेपर्यंत इथे गोवंश येत होते। त्यानंतर या जनावरांची नोंदणी करण्यात आली आणि नोंदणीनंतर येथे जनावरांच्या गटाप्रमाणे त्यांची प्रतियोगिता घेण्यात आली। तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या प्रतियोगिता आपल्या चॅनलवर दाखवूया, तर तुम्ही ते बघण्यासाठी आपल्या चॅनलशी जोडून राहा। या गोवंशाच्या प्रदर्शनीमध्ये एकूण 4 गट पाडलेले होते: कालवड गट, गाय गट, वळू गट आणि लहान वासरे गट। याप्रमाणे येथे या गौडव गोवंशाच्या गायींचे वर्गीकरण केलेले होते। आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा अनेक नवीन लोकांनी येथे प्रदर्शनी बघितली आणि पहिल्यांदा गौडवबद्दल इतका जवळून जाणून घेतले। नवीन लोकांनी प्रतिसाद दिला, याचा आपल्या गोवंशाला नक्कीच फायदा होईल, जेणेकरून नवीन जे पिढी आहे किंवा जे लोक आजपर्यंत गौडवपासून त्यांना गौडव माहीत नव्हतं, ते या क्षेत्रात येतील आणि आपल्या क्षेत्रातली जी गौडव गोवंशाची जात आहे ती उदयास येईल। जसं की आपण बाकीच्या प्रसार माध्यमांवर बघतो की गीर, साहिवाल, खिल्लार या ज्या गोवंशाच्या जाती आहेत त्या फार प्रचलित झालेल्या आहे। त्याचं कारण म्हणजे त्यांच्या जे पशुपालक आहेत तिथले, त्यांनी त्यांच्यावर पिढ्यानपिढ्या काम केलं। मात्र गौडवच्या बाबतीत आणि विदर्भातील बाकी काही गोवंशाच्या बाबतीत हे घडले नाही, त्यामुळे आज ते कुठंतरी दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आलेले आहे। तर नवीन युवा पिढी याच्यात उतरेल तेव्हाच आपण याच्याकडे चांगल्या प्रकारे याची पैदास घेऊ शकू आणि बाकीच्या ज्या प्रसिद्ध गोवंशाच्या जाती भारतात उपलब्ध आहेत आणि एक दिवस आपण चांगलं काम केल्यानंतर गौडवसुद्धा प्रसिद्ध होईल आणि आपले कृष्णकालीन जे गौडव गोवंश आहे तो जतन होण्यास एक मुख्य आधार मिळेल। सध्या आपण जे आहे वळू गटातील जी दावण आहे ते बघत आहोत व्हिडिओमध्ये। मित्रांनो, एक म्हण आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। तर जोपर्यंत आपण एक वळू चांगल्या वंशावळीचा आपल्या कळपात ठेवू नये तोपर्यंत जे आपण संवर्धन करण्याचा आपला उद्देश आहे तो कुठंतरी अपयशी ठरेल। तर जे गौडव गोवंश पालक आहे किंवा ज्यांच्याकडे वळू आहे नाही सध्या कळपामध्ये, त्यांना एक माझी नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या कळपामध्ये एक उत्तम वळू ठेवावा, जेणेकरून नैसर्गिकरित्या आपली जी गौडव गोवंश आहे तो फळेल आणि फुलेल। अनेक सुंदर अशा गायी या प्रदर्शनीमध्ये सहभागी झालेल्या होत्या।
जे नवीन लोक या गवळावबद्दल पहिला व्हिडिओ बघत आहेत त्यांना सांगू इच्छितो, गवळाव गोवंश हा विदर्भातच वर्धा, कारंजा, अमरावती, नागपूर आणि छिंदवाडा मध्य प्रदेशचा काही भाग आणि काही छत्तीसगडच्या भागामध्ये आढळून येतो। मुख्यतः या गोवंशाचा रंग हा पांढरा असतो आणि वडू जो आहे तो कोशा रंगामध्ये असतो। हिवाळ्याच्या दरम्यान त्याच्यातल्या काही गायी पण आपला कोसा रंग धारण करतात आणि याचे डोळे बादामी असतात, शिंगे लहान आणि जे त्याचं कपाळ असते ते वक्र आकार असते। बऱ्याचशा गायींमध्ये चारही पायांमध्ये पद्म आढळून येतात आणि मुख्यतः त्याची विशेषता म्हणजे जे वासरे आहेत ते जन्मता डोक्यावर लाल कलरचा असा टिळ्यासारखा रंग घेऊन येतात। या गोवंशाबद्दल एक आख्यायिका आहे की जेव्हा कृष्ण भगवान रुक्मिणी हरणासाठी कौंडण्यपूर इथे आलेले होते तर त्यांच्यासोबत त्यांनी या गायी इथे आणल्या आणि त्यांच्यासोबत जे गायी चारणारे गुराखी होते त्यांचा ते गवळी समाजाचे असल्यामुळे या गोवंशाचं नाव गवळाऊ असे पडले, अशी एक आख्यायी या गोवंशाबद्दल काही जुने लोक सांगतात। ही जी आपण आता धावण बघत आहोत याच्यातील ही जी समोरची गाय ही विदर्भ चॅम्पियन झालेली गाय आहे। तर शिर्डी येथील महाप जो ॲनिमल एक्सो झालेला होता तेथे हे प्रथम क्रमांक हिने घेतलेला आहे। गवळाऊ गोवंशाची जी दुग्ध क्षमता आपण एक विचार करण्यात आली तर ती 5-6 किंवा जास्तीत जास्त 8 लिटरपर्यंत असू शकते। पण ती दुधाळ गोवंशाच्या तुलनेत कमी जरी असली पण तिचा ज्या पौष्टिकता आहे, बाकी जे रोगप्रतिकारक शक्ती त्या दुधामध्ये असते आणि त्या दुधाचा फॅट जो आहे तो कमीत कमी 6पर्यंत आहे असं मी इथल्या पशुपालकाकडून ऐकलेलं आहे। दर्शकांना मी पुन्हा एकदा वडू या विषयावर पुन्हा एकदा भर पाडण्याचा प्रयत्न करतो। जोपर्यंत आपल्याकडे उत्तम वडू नसेल तोपर्यंत आपण गवळाऊ गोवंशाचे जतन संवर्धन आणि भारतातील इतर जे जतन संवर्धन इतर जे गोवंश आहेत त्यांचं जतन संवर्धन आपण करू नाही शकत। तर
वळूला आपण मुख्य दर्जा आपल्या गोपालनात दिलेला पाहिजे. कारण वळू हा एक आपला शेतीचं बीज म्हणून काम करतो. मित्रांनो, गाईचं महत्त्व सांगण्याचा एक प्रयत्न करतो. गाय ही अनेक उपचारांवर सुद्धा गाईचे जे पंचगव्य आहे ते आपल्याला उपयोगी पडू शकतात. हे आता विज्ञानाने सुद्धा सिद्ध करून दाखवले आहे. तर गाईच्या सानिध्यामुळे अनेक रोग आपले दूर होतात आणि जे आपल्या भोवतालील जो सकारात्मक ऊर्जा असते ती वाढते आपली. तर प्रत्येक व्यक्तीला जर शक्य होत असेल तर त्यांनी जरूर एक आपली विदर्भाची गवळव गोवंश जो आहे तो एक पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथे या प्रदर्शनामध्ये मान्यवर या गवळव गायींचं परीक्षण करत होते. त्यानुसार त्यांना त्यांचा जो पारितोषिक आहे ते वितरण करण्यात आले. त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर काही दिवसात येईलच. अशा प्रकारच्या ज्या प्रदर्शनी आहेत त्या आपल्या गवळव गोवंश जतन करणाऱ्या, संवर्धन करणारे जे पशुपालक आहे, शेतकरी आहे, त्यांचा उत्साह वाढवतो. तर अशा प्रकारच्या प्रदर्शनी ह्या जास्तीत जास्त झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. सध्या आपण बघितलं हा कालवाड गटातील जो इथे मंडप टाकलेला आहे. सर्व इथं सुंदर सुंदर अशा कालवडी बांधलेल्या आहेत आणि पशुपालक आणि दर्शकांमध्ये इथे संवाद चालू आहे. या प्रदर्शनीमध्ये जे जैविक शेतीचे जे अनेक विद्राव्य आहेत ते गांडूळ खत, गोकृपा अमृतम, बन्सी गिरगौशा अहमदाबाद यांचं आणि बायोचार आणि शेणखतापासून तयार केलेली गौरी इत्यादी उत्पादे इथे दाखवण्यास आणि विक्रीस उपलब्ध होती. ज्येष्ठ डॉक्टरांकडून येथे वळूंची परीक्षण करण्यात आले.
इथे शिंगे बनवत होते गायीचे, अशी दृश्य आता फार दुर्मिळ झालेली आहे. तर अशा प्रकारचे जे जुने प्रसंग आहेत किंवा क्रिया आहेत त्यासुद्धा आपल्याला या प्रदर्शनीवर पाहायला मिळाल्या. जे मुले आता शहरात राहतात त्यांना या गोष्टीची माहिती फारशी नसते, तर कदाचित त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये जर आपण भारतातील सगळ्या देशी गोवंशाची एक छोटी पुस्तिका वितरित केली आणि त्या माध्यमातून जर त्यांना नेमका देशी गोवंश कसा असतो, कोणत्या भागात कोणता गोवंश आढळतो याची माहिती मिळेल आणि त्यांना आपला पुढील आरोग्य जे आहे आणि आपल्या शेतीचं आरोग्यसुद्धा त्यांना व्यवस्थित ठेवण्यासाठी एक माहितीपूर्वक शिक्षण मिळेल. या ज्या कालवडी बघत आहेत या येथील प्रदर्शनीच्या आकर्षण म्हणून होत्या, मुख्य आकर्षण म्हणून होत्या. अशा प्रकारच्या प्रदर्शनी गौडव गोवंशाबद्दल जर होत असेल तर चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला सांगा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण येथे जे पारितोषिक मिळाले त्याचे व्हिडिओ येईल आणि तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला असाच प्रतिसाद देत राहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच आमच्यासोबत शेअर करा. धन्यवाद.